तुमच्या हस्ते आपल्या साईच्या दुर्गेश इलेव्हन संघाचे आणि साईच्या अर्नाळा संघाचे सर्व संघ मालक श्री ओमकारजी कदम यांचा शॉल परिधान करून आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आदरातिथ्य सन्मान केला जाईल। चला पंच सामन्याला त्वरित चालू करावे। दरम्यान वळूया मॅन ऑफ द मॅच कडे सुद्धा आपल्याला वळायचं आहे। पहिल्या सामन्याचा ज्या ठिकाणी 54 धावांची गरज होती आणि वन डाऊनला आलेला फलंदाज विजय यांनी एक तडाखेबाज फलंदाजी साकारली आणि 54 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग करून दिला आपल्या संघाला। तोच ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। चला पंच सामन्याला सुद्धा सुरुवात करायची आहे। ज्या ठिकाणी आपण पाहतोय चिंचोटी गावदेवी चिंचोटी संघ आणि दुसऱ्या ठिकाणी उमराळे बोळीन संघ। आता मात्र थोडस जागा बनवून या ठिकाणी सुपला शॉट एक्झिक्यूट केला जातोय। चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावांचा फटका, 2 धावा रोखल्या गेलेल्या आहेत। चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं या चेंडूवरती। पहिला चेंडू नुसार थोडासा आखूट टप्पा होता आणि त्या आखूट टप्प्यावरती निश्चितच दिलस्कूपचा फटका एक्झिक्यूट केला गेला होता। 2 धावांनी सुरुवात केली जाते। सलामीर फलंदाज एका ठिकाणी कल्पेश, एका ठिकाणी प्रकाश, ही जोडी मैदानामध्ये उतरली गेली आहे। सलामीर गोलंदाज सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती आहे। 2 धावांनी सुरुवात झालेली आहे धावसंख्येला। आखूट टप्पा चेंडू या ठिकाणी त्या चेंडूला स्क्वेअरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय। निर्धाव जातोय चेंडू। त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती 2 धावा काढल्या गेल्या होत्या आणि त्या 2 धावा या ठिकाणी कव्हर सुद्धा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजाकडनं केला जातोय। सिद्धेश पुन्हा एकदा मात्र आखूट टप्प्यात चेंडू कट केला आहे। थर्डमॅन रिजन मध्ये चेंडू जातोय, सीमा पार चौकार येतोय कल्पेशच्या बॅटीतून। समीर कदम बॉलिंग करताना पास प्रशांत घरत रवी घरत आमचं फलंदाज विघ्नेश विशू समीर कदम बॉलिंग करताना पास सदानंद पाटील ओंकार कदमचा संघाला आधार मोठा सदानंद पाटील धावसंख्येला या ठिकाणी वाढ केली जाते कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 4 षटकामध्ये 54 धावांचा पाठलाग यशस्वी केला गेला होता आणि तेच चित्र पाहून या ठिकाणी धावसंख्या एक मोठी उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय कल्पेश आणि प्रकाश या जोडीकडून। दरम्यान फुल लेन डिलिव्हरी या चेंडूवरती ड्राईव्ह केला गेला। लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, फेकला, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेली। 1 धावांची धावसंख्या 7 वरती पोहोचली जाते। 7 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत। चांगली सुरुवात म्हणावी। पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे। सिद्धेश गोलंदाजी सात धावा फलकावरती आहेत। लेफ्ट हँड फलंदाज फुल लेन डिलिव्हरी त्या चेंडूवरती प्रहार केला जातोय। चेंडू सीमा पार षटकार 6 धावा। थँक्यू सो मच। या ठिकाणी धावसंख्या मोठी उभारायची असेल तर सुरुवातीपासूनच फटकेबाजी करणं गरजेचं आहे आणि आल्या प्रकाश रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे। या ठिकाणी शॉर्ट थर्ड क्षेत्ररक्षक 1 धाव। षटक संपलं पहिल्या क्रमांकाचं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत। चला वळूया मॅन ऑफ द मॅच कडे। या ठिकाणी ज्या ठिकाणी पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल टॉस का बॉक्स मध्ये आपण या निश्चितच विजय आपण या सतपाळ संघाचा ऑलराऊंड खेळाडू आणि खुद कर्णधार
फुलाचा मुखडा जणू चंद्रा आणि खुलला तुझ्या रूपाचं गुंगण माझ्या मनात येस विजय, आपण या. विनंती असणार आहे एकनाथजी घरत साहेब तुमच्या हस्ते या सन्मानाचा, या सामनावीराचा पुरस्कार बहाल केला जाईल. तर मग चांगली सुरुवात म्हणावी लागेल या ठिकाणी. फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहतोय गावदेवी चिंचोडी संघ नाणेफेक जिंकून या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पहिल्या षटकामध्ये थोडासा असफल ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतो, कारण त्या षटकामध्ये तब्बल 14 धावा फलकावरती लगावल्या गेलेला आहे. प्रकाश कल्पेश ही जोडी मैदानामध्ये आहे. प्रकाश लेफ्ट हँडर फलंदाज या ठिकाणी 2 चेंडूमध्ये वैयक्तिक 7 धावा, एक षटकार ठोकून या धावसंख्येला वाढ करत असताना हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी आकाश. आकुटप्पा चेंडू पाहिला, पळताडला, त्या चेंडूला फेकून दिला षटकारानेशी 6 धावांनी वाढ. शुभम शुभम थँक्यू डीजे. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय निश्चितच एकनाथजी घरत यांच्या हस्ते. ज्या ठिकाणी आपण पाहिलं 11 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी, तब्बल 3 चौकार आणि 3 षटकार ठोकण्यात आले विजय यांच्या मार्फत आणि आपल्या संघाला विजयी सलामी करून दिला हा फलंदाज. पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केला गेलेला आहे. चेंडूवाली क्षेत्राच्या झेल सुटतोय, चेंडू जातो सीमा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. धावसंख्येच्या वाढीला भरभराटी लागलेली. आता मध्ये फुल लेन डिलिव्हरी आहे, हेलिकॉप्टरच्या पद्धतीने मारला फटका, 1 धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी धावून कंप्लीट केली जाते. 2 धावांनी वाढ, 26 धाव फलकावरती दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि एक मोठ्या धावसंख्येच्या वाटचालीकडे आपल्याला गावदेवी चिंचोटी संघ पाहायला मिळतोय. सलामी रूपाने आलेले फलंदाज या ठिकाणी सुरुवात चांगली गेली होती ती कल्पेश यांच्याकडनं आणि त्यानंतर त्या सुरुवातीला कंटिन्यू करत असताना हा कल्पेश. आकुटप्पा चेंडू, त्यावरती सुद्धा प्रहार केलेला आहे, पुलचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु चेंडू जातोय सीमा पार, षटकार, 6 धावा. येस, थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. 6 धावांनी वाढ, धावसंख्या 32, 3-2, 32. पुन्हा एकदा फुल लेन डिलिव्हरी, प्रहार केला गेला, खूप लांब 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 मारलेला फटका, षटकार. थँक्यू सो मच. क्या फटकेबाजी, कमाल की फलंदाजी या ठिकाणी कल्पेश प्रकाश यांच्याकडनं पाहायला मिळते. 38 धाव फलकावरती लगावल्या गेल्या या षटकामध्ये, तब्बल 24 धाव फलकावरती लगावल्या गेल्या. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. ओहो, पुन्हा एकदा आता मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावर मारला फटका, षटकार, 6 धावांचा.
येस थँक्यू सो मच. 44 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. लाईव्ह साबून हाताला लावल्यानंतर फेस निघतो, परंतु या ठिकाणी गोलंदाजाचा फेस काढलेला आहे प्रकाशने. तब्बल 30 धावा फोडून काढल्या दुसऱ्या षटकामध्ये. 44 धावा फलकावरती लगावल्या गेल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. त्यानंतर अमोल नवीन गोलंदाज. या धावा कुठेतरी रोखाव्या लागणार, या धावांवरती कुठेतरी अंकुश लगावा लागणार आणि जी धावसंख्या मोठी रचत चालली गेली आहे ना त्याला कुठेतरी थांबवावं लागणार आणि धावसंख्या जी मोठी होईल, मोठं टार्गेट येईल, त्यासाठी थोडंसं टार्गेट छोटं करण्याचा प्रयत्न निश्चितच पुढच्या गोलंदाजाला करायचा आहे. उमराळे संघ या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी संकटामध्ये, कारण 2 षटकामध्ये तब्बल 44 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. प्रकाश कल्पेश ही जोडी मैदानामध्ये अजूनपर्यंत कार्यरत आहे. सुरुवात कल्पेशकडनं झाली होती आणि त्या सुरुवातीला जो कंटिन्यू करण्याचा प्रयत्न त्यामध्ये हा सुद्धा प्रहार केला गेलेला आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक 1 धावांचा फटका. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती या ठिकाणी प्रकाश. 45 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. आता मात्र हा चेंडू खूपच चांगला निर्धाव चेंडू. मात्र व्हेरिएशन वाली गेंदबाजी आपल्याला आणि लेग बिफोरची 1 धाव. या षटकामध्ये थोडंसं या ठिकाणी धावसंख्येच्या गतीला कमी करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे अमोल यांच्याकडनं. पहिला चेंडू निश्चितच निर्धाव टाकला, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर लेग बिफोरची ही धाव. 46 धाव फलकावरती लगावल्या गेल्या. या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च होतोय. जी बॅट तळपत होती त्या बॅटीला थोडंसं थांबवत असताना, जी बॅट आग उगलत होती त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकत असताना हा गोलंदाज. आखोटप्पा चेंडू, थोडासा वेगवान पद्धतीला चेंडू, निर्धाव जातोय. गडी बाद आहे. बॅटची कडा लागून थेट यष्टीरक्षक हातामध्ये चेंडू विसावतोय. गडी बाद. पहिला हादरा कल्पेच्या रूपाने. परमेश्वराने गातो या ढोलनाच या मांडव दाराला. परमेश्वराने गातो या ढोलनाच या मांडव दाराला. चलो जल्दी जल्दी हल्दीचं गाणं, परंतु जल्दी जल्दी बैट्समैन जाओ और रन बना के वापस आओ, फटाफट मैच खत्म करो, वेळे का खूप अभाव आहे. तर 4 चेंडू मध्ये अवघ्या 2 धावा खर्चतोय. धावसंख्येच्या गतीला थोडंसं कमी करतोय. 46 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. एक गडी टिपला गेलेला आहे अमोल यांच्या मार्फत. स्लोअर 1 डिलिव्हरी. आता मात्र पाहिला पळताला त्या चेंडूला थर्ड फाईन लेगच्या दिशेला मारला फटका. चौकार. 4 धावा. शेवटचा चेंडू आहे. 50 गाठलेली आहे. 50 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत.
बॅट या ठिकाणी तुटलेली आहे. गडी बाद. षटक संपलं तिसऱ्या क्रमांकाचं. या ठिकाणी काय घडलं आपण पाहिला. बॅट या ठिकाणी तुटले गेलेले आहे. बॅट तुटण्याचं दुःख या ठिकाणी काय असते एक फलंदाजच सांगू शकतो. कारण ज्या बॅटीने त्या फलंदाजाने धावसंख्येला चेंडूला सीमा पार धाडलेला असतो आणि ती बॅट अखेरच्या क्षणी ज्या ठिकाणी खेळत असताना तुटली जाते त्याचं दुःख निश्चितच एक फलंदाजच व्यक्त करू शकतो. त्यालाच माहिती. दोन तीन षटक या ठिकाणी संपलेले. या 3 षटकामध्ये 50 धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. शेवटचं षटक बाकी आहे. या शेवटच्या षटकामध्ये निश्चितच अजूनपर्यंत खेळपट्टीवरती सुद्धा प्रकाश बाकी आहे. उभा आहे अजूनपर्यंत. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 गडीच्या मोबदल्यानं 50 धाव फलकावरती लगावल्या गेल्या. या षटकामध्ये निश्चितच विचार करेल गावदेवी चिंचोडी संघ. प्रकाशच्या मनामध्ये सुद्धा हा विचार असणार की या षटकामध्ये 15 ते 16 धावा गोळा करूयात. फुल लाईन डिलिव्हरी. प्रहार केला जातोय पहिल्या चेंडूवरती. चेंडू सीमा पार. षटकार. 6 धावा. थँक्यू सो मच. 56 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत आणि 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. कल्पेश प्रकाश या ठिकाणी मात्र बॅटीचे कळा लागून चेंडू हवे. झेल खाली क्षेत्ररक्षक अमोल झेल टिपला घेणार आहे. चुकी करणार नाही. ही जर झेल सुटला आणि चुकी केली तर निश्चितच प्रकाश फोडून काढलेले या पुढचे चेंडू. त्यानं हाच विचार करून हा टिपलेला झेल. बॅक टू डग आउट प्रकाश. थँक्यू सो मच. या ठिकाणी प्रकाशच्या खेळीला या ठिकाणी संपुष्टी लागते. प्रकाशने काय केलं. 12 चेंडू खेळले गेले. 12 चेंडू मध्ये तब्बल 43 धावा ठोकल्या गेल्या. 6 षटकार आणि 1 चौकाराची खेळी या ठिकाणी संपली जाते प्रकाशची. 12 चेंडूत 43 धावा फटकावल्या गेल्या. संघाची धावसंख्या 56. 4 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज 16 क्रमांकाची जर्सी मध्ये जाणारा हा फलंदाज संजय फलंदाजी मार्गमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतंय. ज्या ठिकाणी 2 षटकामध्ये 44 धावा फलकावरती लगावल्या गेल्या होत्या आणि ह्या ज्या धावा होत्या त्या धावांवरती थोडासा अंकुश लगावला गेला अमोल यांच्याकडून. आणि त्यानंतर आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार ठोठावल्यानंतर सुद्धा गडी टिपला जातोय. म्हणजे एक तेरी एक मेरी. तू छक्का मारेगा तो तेरी विकेट भी मैं ही लूंगा असं दर्शवून देत असताना हा गोलंदाज शेवटचा गोलंदाज. पुन्हा एकदा 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ज्या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. या ठिकाणी थोडासा मिस होतोय. पंचांकडे दाद मागितली जाते लेग बिफोरची आणि लेग बिफोरची या ठिकाणी 1 धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 1 धावाने धावसंख्येमध्ये वाढ. 57 धावा. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडवर आता मात्र मंगेश. धावा रोखण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ज्या ठिकाणी रोखायची गरज होती ती गरज अमोलनी पूर्ण केलेली आहे आणि त्या गरजेला कंटिन्यू करताना हा गोलंदाज. आखोटापाय चेंडू प्रहार केला गेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल टिपला. दुसरा हादरा या षटकातला.
बाजीगर दुपारचं सत्र आहे, लवकरात लवकर भाजी कर, जेवायचं आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 57 धाव फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत आणि धावसंख्येवरती थोडासा अंकुश लगावण्याचा प्रयत्न दोन्ही गोलंदाजांकडनं. अमोलने सुरुवात केली आणि त्याला कंटिन्यू केलं ते सुनील. त्या मात्र या ठिकाणी चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, चौकार, 4 धावा. शेवटचा चेंडू आहे. 61 धावा फलकावरती लगावला आहे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा एक चौकार ठोकला गेलेला आहे रुपेश यांच्या मार्फत आणि शेवटचा चेंडू सुद्धा. या चेंडूवरती निश्चितच येणारा षटकार 67 धावा फलकावरती लगावल्या जातील. 68 टार्गेट, चौकार 65 लावल्या जातील. 66चं लक्ष ठेवलं जाईल. निर्धाव 61 वरती ठप्प राहील आणि त्रिफळ उद्ध्वस्त. चेंडू निर्धाव आणि गडी बाद. 61 वरती धावसंख्या या ठिकाणी स्टॉप होते. 62 धावांचं लक्ष असणार आहे 4 षटकामध्ये उमराळे संघासमोर. थँक्यू सो मच. चिंता म्हणजे गरज साहेब या ठिकाणी आणि एकनाथजी गरज साहेब या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये रजा घेत असताना निश्चित उद्याच्या सत्रामध्ये सुद्धा त्यांचा वेलकम असणार आहे आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा निश्चितच उपस्थित राहायचं आहे ही विनंती असणार. यापुढे होणारा सामना विनर मध्ये ह्या संघामध्ये जो जिंकेल आणि पहिल्या सामन्यामध्ये जो विजयी झालेला सत्पाल संघ रेडी राहायचा आहे. त्वरित यानंतर तुमचा सामना लगावला जाईल. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची, खेळतात मोठे रुबाबामध्ये पोरा नाले गावाची. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला विमान. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला विमान. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान. ऑलराऊंडर बॉलिंग बॅटिंगला त्यांचे दार. प्रशांत घरच फलंदाज मारतोय लगातार 3 षटकार. षटकार मारलाय वागानी. रवी घरत जयेश घरत आमचं फलंदाज दमदार. घरांनी जाई किरण घरत मयूर घरत गुणवान. विनायक भोईर चेतन भोईर काम संघाचे पाठीशी हान. विनायक भोईर चेतन भोईर काम संघाचे पाठीशी हान. चला पंचा त्वरित सेकंड इनिंगला सुरुवात करायची आहे. सलामीर फलंदाज चला दाखल व्हा. 62 धावांचं लक्ष आहे. 15.15च्या सरासरीने खेळायचं आहे तर निश्चितच सलामीर फलंदाज पाठवा आणि या धावा रोखायच्या असतील निश्चितच चला क्षेत्ररक्षण लावून घ्या चिंचोडी संघ. मागचा सामना आपण सुद्धा पाहिला होता. मागचा सामना ज्या ठिकाणी 54 धावांचं लक्ष होतं यशस्वीरित्या पार केलं गेलं सतपाळ संघाकडून. आता मात्र 62 धावांचं लक्ष आहे. हे बॅटल मोठं आहे. उमराळे संघ आहे एका साईडला, एका साईडला चिंचोडी संघ आहे. चांगली फटकेबाजी केली गेली
12 चेंडूमध्ये 43 धावांची खेळी, 6 षटकार आणि 1 चौकारांची खेळी आपण प्रकाशची पाहिली आणि तोच खेळाडू या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सुद्धा सज्ज होताना पाहायला मिळतो. पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी येताना पाहायला मिळतं. जे ऑलराऊंड परफॉर्म या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. फलंदाजी उत्तम पाहिली, आता मात्र गोलंदाजी पाहायची आहे कोणत्या पद्धतीने हाताळली जाते प्रकाशकडून. 62 धावांचं लक्ष, सलामीर फलंदाज या ठिकाणी रेडी होत आहेत. एका ठिकाणी अनिकेत, एका ठिकाणी सिद्धेश, ही जोडी मैदानामध्ये उतरली गेलेली आहे. उमराळे बोळीन संघाकडून निश्चित 62 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू या ठिकाणी मार्गस्थ, फुल हँडल ड्राईव्ह केलेला आहे. त्या चेंडूला खुद कल्पेश चेंडूवरती येतोय, उचलून फेकतोय. तोपर्यंत 1 धाव सुरुवात केली जाते. धावसंख्येला 1 ने धावसंख्या फलकावरती 1 लगावली जाते. ज्या ठिकाणी 62 धावांचा पाठलाग आहे. 15.5 सरासरी खेळायचा आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. चांगला गोलंदाज आहे, चांगली फलंदाजी केली होती. आता गोलंदाजीवरती आपली चुणूक दाखवत असताना हा खेळाडू पाहायला मिळतोय. प्रकाश पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिला चेंडू फक्त 1 धावांचं टाकला गेलेला आहे. पुढच्या चेंडूंमध्ये निश्चितच क्षेत्ररक्षण थोडंसं सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. लेफ्ट हँडर राईट हँडरचा हे बॅटर आहे. आपण पाहतोय हे कॉम्बिनेशनमध्ये उतरलेली फलंदाजी उमराळे संघाची. मात्र बॅटीची कडा लागून थेट यशी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतो. पहिला मोठा आदरा बसतोय सिद्धेच्या रूपाने, गडी बाद. थँक्यू सो मच. झुमकावाली पोरं कौस्तुभ मेहर यांचं आगमन झालेलं आहे. एक वसई परसैली युवा कॉमेंटेटर, एक चांगला सुमधुर आवाज, एक मात्र या ठिकाणी पंचांकडे दाद मागितली जाते. एक बॉल उंचावून गडी बाद असल्याचा इशारा, लेग बिफोरची विकेट या ठिकाणी प्रकाश यांना भेटली जाते. Thank you so much.
ज्या पद्धतीने फलंदाजीमध्ये चुणूक दाखवली होती, ज्या पद्धतीने षटकं फोडून काढली, त्याच पद्धतीने षटक हाताळत असताना फलंदाज सुद्धा पहिल्यांदा रस्ता दाखवत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. प्रकाश एक ऑलराऊंडर परफॉर्म या ठिकाणी दिसतोय प्रकाश यांचा. शेवटचा चेंडू असणार आहे. 3 धावा फलकावरती पॉवर प्लेचं षटक खूप चांगल्या रीतीने हाताळलं गेलेलं आहे. 2 गडी सुद्धा टिपले गेलेले आहेत. सलामीची जोडी फोडून सलामीची जोडी दोघांना मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेलेला आहे या गोलंदाजी मार्फत. त्यामध्ये फुल अँड डिलिव्हरी आहे या ठिकाणी. ऑन साईडला मारलेला फटका, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली अडवलं फेकतोय तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. पहिले षटक या ठिकाणी संपलं आहे. 2 गडीच्या मोबदल्यानंतर 4 धाव फलकावरती लगावल्या गेल्या, ज्या ठिकाणी 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. यश निश्चित थोडस या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा आगमन होईल आणि आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. कौस्तुभ मेहर यांचा एक धावतं समालोचन, एक युवा समालोचक या ठिकाणी कौस्तुभ मेहर यांचा. निश्चितच दुर्गेश 11 आयोजित ओव्हरची क्रिकेट स्पर्धा 2023 या ठिकाणी दुर्गेश 11 चषक 2023 वर्ष पहिलं रंगताना पाहायला मिळते. या पहिल्या वर्षातला पहिल्या दिवसातला दुसरा सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. पाटील नेटवर्क मार्फत या ठिकाणी युट्यूबचं थेट प्रक्षेपण या ठिकाणी आपल्याला लाईव्ह आपल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा टी व्हीवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. निश्चित या लाईव्ह पाहत असताना या ठिकाणी प्रेक्षक सुद्धा जोडले गेलेले आहेत. या ठिकाणी रमेश ठाकूर, मनीष बारी, प्रतीक बाईकर, नंतर व्ही करून 2 या ठिकाणी. चला दोन्ही खेळाडूंना दोन्ही संघांना विनंती असणार आहे एक एक्स्ट्रा अतिरिक्त खेळाडू पाठवा. किरा बावकर आणि वैभवजी पाटील यांनी निश्चितच या माझ्या समालोचनासाठी निश्चितच एक चांगलं स्तुतिस्तुम्न या ठिकाणी स्तुतिस्तुम्नांचा वर्षाव केला गेला आहे. त्यासाठी निश्चित खूप खूप आभार वैभव पाटील आपलं. या जुडलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं निश्चित या स्पर्धेवरती हार्दिक स्वागत. निखिल सतीश निर्धाव चेंडू जातोय या ठिकाणी. अमोल यांना काहीतरी करावं लागणार. अमोल निश्चित एक चांगला फलंदाज आहे, मोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे आणि अमोललाच खेळपट्टीवरती उभा राहावं लागणार. उभा राहणार चेंडू हवे, जेल खाली क्षेत्ररक्षक, जेल सुटतोय. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एकेरी दुहेरी धावसंख्येवरती भर देऊन चालणार नाही, कारण धावांचा डोंगर गाठायचा आपल्याला. धावा मोठी धावसंख्या आपल्याला पार करायची आहे. तर निश्चितच हवाई सफर चौकार षटकारामध्ये चेंडू तब्दील करावा लागणार. तर निश्चितच धावसंख्या जी मोठी आहे त्याच्या जवळ जाता येईल. तर मात्र स्लॉग स्वीपचा फटका, षटकार, 6 धावा. जीव झाला येडा पिसा त्याचा नाही भरवसा तोल राहीना. थँक्यू सो मच. ज्या पद्धती फलंदाजी केलेली आहे त्याला सुरुवात करून देत असताना अमोल 6 धावांनी वाढ. त्यामध्ये आखूट टप्प्यात चेंडू या ठिकाणी फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार, 4 धावा. थँक्यू सो मच. धावसंख्येच्या गतीला वाढ करण्याचा प्रयत्न. निश्चितच सांगितल्यानुसार हा अमोल खेळपट्टीवरती जिथपर्यंत राहील ना, या धावसंख्येचा पाठलाग निश्चितच केला जाईल. आणि या धावसंख्येचा पाठचाल करत असताना ही धावसंख्या कुठेतरी जवळ नेण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि तेच करत असताना 2 धावांचा फटका होता एक, त्यानंतर षटकार ठोकला गेला, त्यानंतर चौकार. त्यामात्र पुढच्या चेंडूवरती काय घडेल. आखूट टप्पा चेंडू, प्रहार केला गेलाय, चेंडू हवेत आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल टिपला, गडी बाद, मोठा मासा फासलेला आहे. सतीशने बॅक टू डगआउट जावं लागणार अमोल यांना.
थँक्यू सो मच. नवीन फलंदाज सनील हा फलंदाजी मार्क वरती येतोय. टप्प्यात चेंडू त्याआधी प्रहार करण्याचा प्रयत्न, निर्धाव जातो चेंडू. षटक संपले दुसऱ्या क्रमांकाचा. धावसंख्या 16 16 धाव फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत आणि 3 गडी गमावले गेलेले आहेत. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला विमान. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला विमान. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान. चल तिसरं षटक गोलंदाजी मार्गवरती कल्पेश. पॅरल स्वीपचा फटका आहे. 1 धावांचा शॉर्ट फाईन लगला क्षेत्ररक्षण केलं जाते. 1च धावा. 17वी धाव घेतली जाते या चेंडूवरती. सनील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती. कल्पेश गोलंदाजी मार्गवरती. तिसरं षटक टाकत असताना हा गोलंदाज त्यामध्ये प्रहार केला जातोय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. 19 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. आता मात्र या ठिकाणी थोडासा मधली फळी या ठिकाणी राहिली गेलेली आहे. मधल्या फळीतले फलंदाज आहेत. मधल्या फळीतले फलंदाज चांगली फलंदाजी करतात, परंतु ही मधली फळी थोडीशी या ठिकाणी कमकुवत आढळते. कारण ज्या ठिकाणी मोठे फटके एक्झिक्यूट करायचे त्या ठिकाणी एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर दिला जातो. चेंडू हवे. जेलखाली क्षेत्ररक्षक गडी बाद. बॅक टू डगआउट जावं लागणार सनील यांना. थँक्यू. प्रवीण नवीन फलंदाजी मार्गवरती येतो. फुल अँड डिलिव्हरी आहे. हलक्या रीतीने मारला फटका. 1च धाव. सत्पाळ संघ रेडी राहायचा आहे. यापुढे होणारा सामना होणार आहे विजयी संघासोबत. मात्र प्रहार चांगला केलेला आहे. चेंडू हवेत आहे. जेल खाली क्षेत्ररक्षक आहे. जेल टिपला जाईल का? जेल सुटला. 2 धावा धावून काढल्या जातात ते चेंडूवरती. 2 धावांनी धावसंख्या 22 वरती जाते. 22. शेवटचा चेंडू बाकी आहे. अजूनही 7 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. फुल इन डिलिव्हरी. फटका चांगला. चेंडू सीमा पार. षटकार. संजय नवीन फलंदाज, नवीन गोलंदाज. टप्प्यात चेंडू
वाईटचा इशारा पंचांकडनं. थोडासा चेंडू बाउन्स केला गेला आणि वाईटचा इशारा पंचांकडनं. बॅटीची कडा लागून ऑन साईडला चेंडू जातोय. स्ट्राईक वरती आणलं जातंय या ठिकाणी मनीषला. तर 32 धावांची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आकुटपाय चेंडू त्याआधी प्रहार केला जातोय. 1 बाउन्स चौकार 4 धावा. तर 4 धावांनी वाढ झाली. आता मात्र पुन्हा एकदा फुल लेन डिलिव्हरी पण चेंडू ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. 2 धावांची धावसंख्या 36 वरती पोहोचली जाते. निश्चित जे दुसरं षटक होतं ना आकाशचं 30 धावांचं ते षटक जर आलं नसतं ना तर निश्चित ही धावसंख्या या ठिकाणी थोडीशी पार केली गेली असती. थोडंसं जवळ आलेले होते परंतु त्या षटका मात्र आकुटपाय चेंडू प्रहार केला गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोचू शकणार नाही. 1 बाउन्स क्षेत्राच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावांनी वाढ 38 धावा फलकावती. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या सामन्यामध्ये औपचारिकताच राहिलेली आहे आणि फक्त फॉर्मॅलिटीसाठी पडणारे हे 2 चेंडू. निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू. चला सत्पाळ संघ कर्णधार आपण या आणि गावदेवी चिंचोटी संघाचा कर्णधार सुद्धा या ठिकाणी सज्ज राहायचा आहे. या ठिकाणी गावदेवी चिंचोटी संघ या दुसऱ्या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय आणि सत्पाळ संघासोबत भिडंत या ठिकाणी होणार आहे. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे यापुढे सामना येते. आता ह्या गटामधला जो क्वालिफायचा सामना आहे म्हणजे जो संघ दुसऱ्या गटा आजच्या दिवसाला जो दुसऱ्या गटामध्ये जो संघ निघणार आहे त्यासोबत त्या दोघांची भिडंत होईल असा हा सामना रंगणारा आपल्याला पाहायला